मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला सिंह राशीविषयी राशी भविष्य सांगणार आहे। तर सिंह राशीसाठी डिसेंबरच्या शेवटच्या 15 दिवसामध्ये 9 घटना अशा घडणार आहेत, त्या घटना कोणीही बदलू शकणार नाही। कारण ह्या डिसेंबरच्या 15 दिवसात सिंह राशीसाठी खूप महत्त्वाचे दिवस असणार आहेत। डिसेंबरचा शेवटचा 15वडा म्हणजे फक्त वर्षाचा शेवट नसून हा काळ सिंह राशीसाठी एक प्रचंड ऊर्जेचा दार उघडण्याचा निर्णायक क्षण असणार आहे। जणू काही एका वर्षभर चाललेली परीक्षा आता संपली आहे आणि परमेश्वर स्वतः सिंह राशीच्या राजाला नव्या वर्षात नव्या पर्वात ढकलण्यासाठी तयार आहे। या काळात सूर्याची स्थिती, ब्रह्मांडातील ऊर्जा आणि कर्माचे कपित चक्र एकमेकांशी एकदम योग्य प्रमाणात जुळणार आहेत। अशा वेळी जो बदल घडतो तो साधा बदल नसतो, तो नियतीने रूपांतरित करणारा क्षण असतो। हा शेवटचा 15वडा म्हणजे 15 दिवसात सिंह राशीभोवती अदृश्यपणे अनेक दारे उघडू लागणार आहेत। काही दारे तुमच्या मेहनतीने उघडणार, तर काही दारे तुमच्या पूर्वजांच्या पुण्याईने आणि काही दारे थेट दैवी शक्तीने अनेक महिन्यापासून तुमच्या जीवनामध्ये दडलेली ऊर्जा जागृत होऊन लागलेली आहे। जे रेंगाळलेलं होतं ते वेगाने पुढे सरकणार आहे आणि तो स्वतःच बाजूला होणार आहे आणि जे चांगले तुमच्यासाठी लिहिले आहे ते वेगाने तुमच्याकडे पळत येणार आहे। सिंह राशीचा हा काळ एवढा शक्तिशाली आहे की काही घटना तुमच्यासाठी नशिबाने आधीच ठरवून ठेवल्या असतात, त्या घडल्याशिवाय राहणार नाही। त्या तुमचे हात कोणीही धरू शकणार नाही आणि तुम्ही खूप पुढच्या उंचीवर जाऊन पोहोचणार आहे। काही घटना तुम्हाला धक्का देतात पण चांगल्या दिशेने नेतात। काही घटना हळूच तुमचे आयुष्य हलके करून टाकतात, तर काही घटना तुमच्या डोळ्यात चमक आणतात की इतकं चांगलं माझ्यासोबत होऊ शकतं। या 9 घटकांचा प्रवास म्हणजे वर्षभराच्या संघर्षानंतर मिळणारी ब्रह्मदेवाची विशेष भेट असणार आहे। सिंह राशीच्या मित्रांनो, तुमच्यासोबत घडणारे बदल इतके सकारात्मक आणि परिणामकारक आणि इतके घडवून आणणारे असतील की कोणतीही शक्ती, कोणताही ग्रह, कोणतीही अडचण आता थांबवू शकणार नाही। जेव्हा तुम्ही 9 घटकांचा अनुभव घेऊ लागाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की वर्षाचा शेवट कधी एवढा शुभ असेल आणि सामर्थ्यशाली असेल, अनुकूल असेल हे तुम्हाला विश्वास बसणार नाही। पहिला घटना, डिसेंबरच्या 15वड्यात तुमच्या जीवनात एक प्रकाश किरण उतरेल। हा प्रकाश किरण अचानक येऊन आयुष्यातील अंधाऱ्या कोपऱ्यात उजळवेल। तुमची ओळख, तुमची प्रतिभा, तुमचे कौशल्य हे सर्व जणू शेकडो वर्षापासून मागे ढकलत गेलं होतं, त्यावर आता दैवी मोहर बसणार आहे आणि नाव तुमचं कुठे मोठ्या ठिकाणी चर्चेत येईल हे तुम्हालाही समजणार नाही। दुसरी घटना, घरात काहीतरी जड वातावरण होतं। एखादा वाद, एखादी न बोललेली गोष्ट, एखादी खंत किंवा नात्यात अंतर। या 15वड्यात हे ढग हलू लागतील आणि घरात एक शांतता, ऊब आणि समजूतदारपणा परत येईल। ज्या संवादाला तुम्ही टाळत होता तो आपोआप घडेल। काहीच तरी कुणाच्या मनात साचलेले साफ होऊन नात्यामध्ये पुन्हा विश्वास निर्माण होईल। सिंह राशीसाठी मोठी मानसिक ताकद देणारा हा दुसरी घटना आहे। तिसरी घटना अशी आहे, अनेक महिन्यांपासून अडकलेल्या आर्थिक गोष्टी, थांबलेली पेमेंट्स, मिळणार नाहीत असं वाटलेले रुपये, अचानक तुम्हाला सर्व पैसे मिळणार आहेत। कुठून तरी नवीन पैशाचा प्रवाह येईल आणि आर्थिक दृष्टी तुमचे आकाश स्वच्छ होऊ लागेल। काहींसाठी अचानक मोठे पेमेंट, तर काहींसाठी मोठा बोनस, जिंकलेला व्यवसाय, तर काहींसाठी एखादं नशीब उघडणारं आर्थिक समाधान मिळणार आहे। चौथी घटना, सिंह राशी, तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती येणार आहे जी तुमचं संपूर्ण मार्गच बदलून टाकणार आहे। ती व्यक्ती गुरु, मित्र, सहकारी, ग्राहक किंवा अचानक भेटलेली कोणीतरी असू शकते, पण तिची ऊर्जा तुमच्या ऊर्जेत मिसळेल आणि तुम्हाला पुढच्या स्तरावर नेईल। तिचे एकच वाक्य तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकणार आहे। पाचवी घटना, सिंह राशी, तुमचा जुना भार होता, राग, अविश्वास, कोणीतरी दिलेली जखम, स्वतःविषयीची भावना, अपराधीपणा किंवा अपमान,
ही घटना तुमच्या मनात खोलवर उपचार आणेल आणि एखादी आठवण, एखादं वाक्य, एखादी अनपेक्षित घटना हळूच तुमच्या मनातल्या जखमीवर प्रकाश टाकेल. 6वी घटना अशी आहे, तुमच्या कामात, करिअरमध्ये किंवा कोणत्याही कौशल्यात अचानक एक झेप घेईल. जिथं तुम्ही स्वतःलाही कमी समजत होता तिथेच तुम्ही सर्वांना मागे टाकाल. तुमची प्रतिभा एकदम जागी होईल. तुमच्या आयुष्यात अचानक उगवलेला हा टप्पा सिंह राशीसाठी स्वतःला पुन्हा शोधण्याचा एक विलक्षण क्षण असणार आहे. परिस्थिती अतिशय अवघड वाटली तरी तुम्ही तेथून स्वतःला उचलून उंच भरारी घेणार आहात. 7वी घटना सिंह राशीसाठी अशी आहे की तुमच्या दारात एक अशी संधी उभी राहील जी सुरुवातीला छोटी वाटली होती, पण तीच संधी भविष्यात तुमचा मार्ग उघडणारी ठरेल. ही नोकरी, व्यवसाय, प्रोजेक्ट, प्रवास, नवीन संपर्क, कुणाची मदत किंवा एखादा कॉल, काहीही असू शकतं. पण ही संधी भाग्याने स्वतः निवडून तुम्हाला दिलेली असेल. हृदयाने ओळखली तर ती संधी तुमचे आयुष्य बदलू शकेल. आणि 8वी आणि शेवटची घटना अशी आहे, नात्यामध्ये ऊब वाढेल. प्रेम संबंध असेल तर हृदयाच्या जड गोष्टी हलक्या होतील. तुटलेले बंध जुळतील, गैरसमज निवळतील किंवा एखादी नात्याची नवीन सुरुवात होईल. काहींसाठी हा काळ अतिशय भावनिक असेल. जिथं तुम्हाला खरी साथ मिळेल तिथं शब्दांपेक्षा भावना जोरात बोलतील. काहींसाठी लग्न, कमिटमेंट किंवा नात्यात एक नवीन टप्पा दाखवणारा क्षण असणार आहे. जे एकटे आहात त्यांना अचानक एखादी व्यक्ती विश्वास देणारी आहे. 9वी घटना अशी आहे की वर्षाच्या शेवटी तुम्हाला एक संकेत मिळेल. तुम्हाला एक असा संकेत मिळेल की आयुष्याचा नवा अध्याय उघडेल. कदाचित एखादे स्वप्न, एखादी शब्द, एखादा विचार, एखादं चिन्ह, पण त्या क्षणी तुम्हाला तुमचा मोठा असेल. ब्रह्मांड तुम्हाला एक नवीन दिशेने नेत आहे आणि तुम्ही त्यात उभे राहण्यास तयार आहात. तर हा संकेत तुम्हाला 2026 मधील पहिल्या मोठ्या भाग्ययोगाची झलक दाखवेल. तुमच्या मनात नवीन ऊर्जा, नवीन जिद्द आणि नवा विश्वासाचा जन्म घेईल. तर हे आहे सिंह राशीचे 15 दिवसामधील, डिसेंबरच्या शेवटच्या 15 दिवसामधील राशी भविष्य. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.